हॅलो व्ह्युअर्स, बॅक टू जागृती चॅनल. आणि आज आपल्या बरोबर एक नवीन ताई आहेत आणि त्यांचं काम खूप मोठं आहे. तर आपल्याला त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायला मिळणारच आहेत. आणि आज ते आपल्या बरोबर इथे आहेत. त्या खूप मल्टीटास्किंग आहेत. विविध गोष्टींमध्ये त्यांनी खूप जास्त अभ्यास पण केलेला आहे आणि प्राधान्य मिळवलेलं आहे. तर आपण वेळ न घालवता त्यांचं एक छोटंसं इंट्रोडक्शननी सुरू करू. इंट्रोडक्शन आपल्याला छोटं करावं लागेल, पण ताईंचं काम खूप मोठं आहे आणि आपण पूर्ण इंट्रोडक्शन करायला गेलो तर जवळजवळ पूर्ण दिवस जाईल आपला, इतकं ताईंचं काम आहे. तर आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अनुराधा ताई. आणि त्यांचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते फूड आणि न्यूट्रिशन डायटेशन ह्याच्यामध्ये झालेलं आहे. पुन्हा त्यांचं एमफिल आणि पीएचडी झालेलं आहे इन एज्युकेशन विथ स्पेशलायझेशन इन नॉन फॉर्मल एज्युकेशन अँड रिसर्च इन विमेन्स अडल्ट एज्युकेशन. डिप्लोमा इन जर्मन, जॅपनीज, बेंगॉली, संस्कृती, होमिओपॅथी. माय गॉड, म्हणजे ताईंचं किती लँग्वेजेस मध्ये सुद्धा ताई इतक्या छान पद्धतीने केलेलं आहे ताईंनी. अमेझिंग. आणि तेवढंच नाही तर कला क्षेत्रामध्ये सुद्धा ताईंचं बरंच कथ्थक आणि बटिक प्रिंटिंग हे सुद्धा ताईंनी केलेलं आहे. तितक्यावर थांबत नाही तर 38+ अवॉर्ड्स ताईंना त्यांच्या कामासाठी मिळालेले आहेत. आणि हे खूप 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 इम्पॉर्टंट गोष्ट आहे. पुन्हा पब्लिकेशन्स म्हणजे लिखाणामध्ये सुद्धा ताईंनी भरपूर लिहिलेलं आहे. आणि त्यांचे काही पब्लिश्ड प्रेझेंटेशन्स आहेत. पुन्हा त्याचबरोबर 20 बुक्स ऑन डिफरंट सब्जेक्ट्स ताईंनी लिहिलेले आहेत. रिसर्च पेपर्स आणि इट इज एंडलेस. खूप ताई, म्हणजे आपल्याकडे खरंच वेळ नाहीये, नाहीतर ताईंचा बायोडेटा हा खूप मोठा आहे. काम खूप सुंदर आहे. पुन्हा ताई बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्स बरोबर पण जोडलेल्या आहेत ॲज अ मेंबर, ॲज अ ट्रस्टी. सो आणि त्यांनी फाउंड केलेली आहे ज्ञानदेवी ही ऑर्गनायझेशन that works in the field of child-centered community development amongst underprivileged communities and also runs the Pune चाइल्ड लाईन 24/7 हेल्पलाईन. आपल्याला माहित आहे की मुलांसाठी एक हेल्पलाईन रन होते. 1098 हा नंबर आहे त्या हेल्पलाईनचा. सो मुलं कोणत्याही अडचणीत असतील तर ते त्या हेल्पलाईनला कॉल करू शकतात आणि तिथून त्यांना मदत मिळते. तर अशा पद्धतींचं हे ताईंचं काम आहे. आणखी बऱ्याच गोष्टी ज्या त्या नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये बघा आणि तुम्हाला नक्कीच कळेल की ताई किती काही मल्टीटास्किंग काम करताय. तर पुन्हा वेळ न घालवता आपण आज अनुराधा ताईंचं इथे वेलकम करूयात. अनुराधा ताई, आम्हाला खूप छान वाटत आहे इथे तुमच्या बरोबर आम्ही आहोत, त्याबद्दल प्रथम तुमचं नमस्कार आणि वेलकम. माय प्लेजर. तर ताई, तुम्ही इतकं सारं काम करताय मुलांसाठी, आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की ह्याची सुरुवात कशी झाली. काही वर्षापूर्वी एक चाइल्ड सेंटर्ड म्हणण्यापेक्षा तेव्हा कम्युनिटी डेव्हलपमेंट कार्यक्रमाच्या प्रोजेक्टचा भाग होण्याची संधी मला मिळाली. मी नेहमी म्हणते की माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी ह्या अनप्लॅन्ड झालेल्या आहेत. कुठली तरी एक वरची शक्ती आहे ती मला ढकलत असते आणि पण ती ढकलते ते चांगलंच होतं, वाईट होत नाही. तर असंच करता करता एका प्रकल्पाची मी भाग झाले की जिथे नीड बेस्ड कम्युनिटी डेव्हलपमेंट हा त्यांचा कॉन्सेप्ट होता. गरजेवर आधारित आपण तो एंट्री पॉइंट करून आपण वस्ती विकासाचा किंवा ह्युमन डेव्हलपमेंटचा प्रयत्न करावा, असा प्रयत्न होता. तर त्याच्यामध्ये एक असा शोध लागला की मुलांकडे, अशा एका वस्तीत आम्ही काम करत होतो की तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की महिलांच्या बरोबर काम करणं इथे गरजेचं आहे. ते करताना असं लक्षात आलं की मुलं जरी सगळी शाळेत जात होती तरी कुठेतरी या मुलांच्या प्रगतीबाबत पालकांच्या मनात न्यूनगंड होता. आणि मग थोडा एक अकॅडमिक विचार करता त्याचा की ही का परिस्थिती सुधारत नाही, की एनजीओज म्हणा, गव्हर्नमेंट म्हणा, आज पिढ्या म्हणजे आज आपण 17व्या वर्षात स्वातंत्र्याच्या आहोत आणि त्याच्याही आधीपासून अनेक विकासकांनी त्याच्यावर कामं केलेली आहेत, सामाजिक विकास करणाऱ्या लोकांनी, तरी सुद्धा आपण का बदलत नाही, ह्याचा कुठेतरी अकॅडमिक एक अभ्यास चालू होता माझा. तर त्याच्यामध्ये हा एक मला सडनली मुद्दा सापडला
की लोक जगायला शहरात येतात आणि त्यांची बरीचशी स्वप्न उद्ध्वस्त झालेली असतात, पण शहरातल्या दारात पाणी असण्यासारख्या सोयी सुद्धा इतक्या लक्झरी वाटते त्यांना की ते परत जायला तयार नसतात. पण एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स घेऊन ते जगतात आणि त्याला मग कर्माचं नाव देतात आणि हे असंच आहे आणि हे असंच जगून निघायचंय. त्यामुळे सुधारणा करण्याची इच्छा नसते आणि या फ्रस्ट्रेशन्स मधनं ते काही होईल असं वाटतही नसतं. तर हे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स मुलांच्याकडे पास होताना दिसतो आणि मुलांबद्दल हा न्यूनगंड हे मला असं दिसलं की मुलांची शाळेतून गळती होणं आणि मग ती गळती झालेली मुलं मग जे त्यांचे वस्तीतले रोल मॉडेल्स त्यांचेच मोठी वयाची मुलं असतात, दादा लोक असतात, तर ते काय करतात ते फॉलो करणं. म्हणजे थोडक्यात जुगार, मग जुगाराकडून हळूहळू त्यांना ड्रग पेडलिंगसाठी वगैरे वापरलं जाणं, त्यांना ड्रग ऍडिक्ट केलं जाणं किंवा अल्कोहोल पेडलिंगसाठी वापरलं जाणं किंवा मग ते बालकामगार होणं. मुली साधारण 8वी-9वी पर्यंत अशा बशा जातात आणि मग 9वीतनं त्यांना काढून घेऊन त्यांचं लग्न लावून दिलं जातं आणि मग हे एक अगदी सार्वत्रिक दिसणारं तेव्हा चित्र होतं की 14व्या वर्षी लग्न, 16व्या-18व्या वर्षी आई, 35व्या वर्षी आजी आणि मग 40-45 वर्षी मरून जायचं. कारण लहानपणापासून जेंडर डिस्क्रिमिनेशन इतकं झालेलं असतं की मॅलनरिश्ड असतात, हेल्थच्या वाईज खूप खच्चीकरण झालेलं असतं. तर ह्या सगळ्या ह्याच्यातून एक त्याचा पिन पॉइंट मला असा दिसला की स्वतःबद्दलच न्यूनगंड जर असला आणि पालकांनाच आपल्या मुलं काही करू शकतील हा आत्मविश्वास नसला तर हे कधी सुधारणार. तर मुळात सगळ्याच्या मुळात जर आपल्याला आत्मविश्वास यायला हवा असला तर आपल्यातली अस्मिता जागृत करायला पाहिजे, त्याच्यासाठी आपली ताकद कळायला पाहिजे. तर मग आम्ही एक असा प्रयोग सुरू केला मुलांच्याच मदतीने की त्यांच्यातले स्ट्रेंथ्स त्यांना दाखवून द्यायचे. दुसरा असा एक विचार होता की हे एक नॅशनल डेव्हलपमेंटला सुद्धा खूप घातक आहे, कारण अशी इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स जी असलेली मुलांची किंवा प्रजा जी आहे ही मोठी आहे आणि एक खूप ज्यांना सुविधा देता येतात, ज्यांना आपल्या मुलांना आणि जे खूप जागृत पालक आहेत त्या बाबतीत, तर दे आर मुव्हिंग फ्रॉम 3 चाइल्ड फॅमिली टू 2 चाइल्ड फॅमिली टू 1 चाइल्ड फॅमिली टू इनफॅक्ट नो चाइल्ड फॅमिली. आणि मग अशी खूप सुविधा मिळालेली, खूप सुशिक्षित झालेली मुलं यांनी ती आयदर ब्रेन ड्रेन होऊन परदेशात जातात, म्हणजे वी आर फेसिंग अ बिग लॉस. आणि नाही तर ह्यांनी मोठं होऊन एवढ्या मोठ्या फ्रस्ट्रेटेड न्यूनगंड पछाडीत मॉबवर राज्य करणं किंवा वाईस वर्सा, अशा फ्रस्ट्रेटेड लोकांनी अशा सुशिक्षित लोकांवर राज्य करणं, दिस इज समथिंग विल कॉज अ बिग इम्बॅलन्स इन द नेशन. आणि आपण त्या बघतोच आहोत ते अराजक कसं होत जातं आणि त्याचा गैरवापर काही नेते कसं करतात आणि पेटवून देतात वगैरे. तर की आधी सगळ्या मुलांना शाळेत घालायचं, कारण ती शाळेत गेली तरी जात आहेत की नाही, किंवा साधी ऍडमिशनसाठी सही करायला जायची तसदी सुद्धा पालक घेत नव्हते. तेव्हा आम्ही स्वतः जाऊन ते सह्या करून त्यांना शाळेत घातलं. जन्माचे दाखले नव्हते, ते वयाचे दाखले काढून दिले. ते सर्व करून आता ती गेली शाळेत, आता ती तिथे टिकली पाहिजे. व्हॉट एव्हर द क्वालिटी ऑफ स्कूल, ती शाळेत राहणं खूप महत्वाचं होतं. आणि मग ती टिकायसाठी काय त्यांना प्रॉब्लेम येत आहे, तर एक तर त्यांना मानसिक आधाराची गरज असते. घरातलं वातावरण खूप वाईट असतं, मारकुटा बाप असतो, दारुडा बाप असतो, आईला सतत मारहाण होत असते, खायला अन्न असतं नसतं, मुलींची तर खूपच आबाळ होत असते. म्हणजे एक खूप मोठे शिक्षण तज्ञ होते, तर ते नेहमी म्हणायचे, इन आवर कंट्री वी डोंट हॅव यंग चिल्ड्रन, वी हॅव लिटिल ॲडल्ट्स म्हणून ते म्हणायचे, मुलगे आणि मुलींना. त्यामुळे आपल्याकडे एकदम मोठेच होऊन जातात सगळेजण, कारण छोट्या मुली सुद्धा 7 आणि 8 वर्षाच्या सबंध आईच्या संसाराची जबाबदारी सांभाळत असतात, जेणेकरून आई कामाला जाऊ शकेल आणि पैसा कमवू शकेल. तर या परिस्थितीतून ह्या मुलांना आपल्याला बाहेर काढायचं होतं. तर त्याच्यासाठी मग शाळेत टिकावीत म्हणून आम्ही एक गंमत शाळा नावाचा उपक्रम सुरू केला. त्याचा कॉन्सेप्ट असा होता की जे काय त्यांना का शाळेत न गळतायत, तर काही विषय अवघड जातात किंवा म्हणजे पुशआउट फॅक्टर शाळेत खूप आहेत, तर मग किंवा वह्या पुस्तकांना पैसे नाहीत, मग त्यासाठी काही स्पॉन्सरशिप्स आपल्याला मिळवता येतील का 1 to 1, हा त्या काळातला प्रश्न होता. आता तो प्रश्न राहिलेला नाहीये, कारण आता शाळा सगळं प्रोव्हाइड करते. परंतु असं सगळं करून आम्ही आणि पालकांची मनोभूमिका तयार करायची, खास करून मुलींना ते कामाला जे पाठवत होते, आईच्या जागी मग हळूहळू मोलकरीण म्हणून तिला पाठवायचं किंवा मजुरीला पाठवायचं, तर नाही तिला पाठवू नका, तिला शाळेत जाऊ दे वगैरे, सॉरी, असं करत करत आम्ही ते तयार केलं.
आणि मग गंमत शाळेत ही शाळा होऊ नये, त्यात गंमत असावी पण त्याला शाळेचं रूप असावं असं त्याचं रूप होतं. आणि दुसरा एक एनजीओजना येणारा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो फंड्सचा. तर त्यामुळे 2 वर्ष 3 वर्ष प्रोजेक्ट झाले की वी हॅव टू विथड्रॉ, आणि मग कुठेतरी प्रगतीच्या पथावर एका मैलाच्या दगडापर्यंत आपण नेलेलं असतं आणि ते क्रॅश होऊन परत पहिल्यांदा येतं, पुन्हा दुसरं कोणतरी एनजीओ येते आणि तिथूनच सुरुवात करते. आणि मग दॅट्स नॉट इव्हन अट्रॅक्टिव्ह फॉर द क्लायंटेल किंवा बेनिफिशियरीज, कारण तेच पुन्हा पुन्हा शिकण्यात काही गंमत नसते. तर म्हणून हे का होतं तर फंड्सचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे कुठल्याही इक्विपमेंटवर, जागेवर नॉन डिपेंडंट असं आम्ही मॉडेल तयार केलं. म्हणजे आम्हाला वह्या लागत नाहीत, पुस्तकं लागत नाहीत, खेळ लागत नाही. जर खोली दिली तर आहे, नाही दिली तर आम्ही ओपन ग्राउंडवर, अगदी 2 गटारांच्या मध्ये जागा असेल तिथे सुद्धा, अशा प्रकारे आम्ही ते गंमत शाळा सुरू केली. तर आता ही गंमत शाळा काय आहे तर प्रत्येक मूल शाळेत गेलंच पाहिजे, वी एन्श्योर दॅट. ते झाल्यानंतर ते मूल शाळेतनं आल्यानंतर संध्याकाळी 4 ते 7 ही गंमत शाळा चालते आमची. आणि तिथे त्यामध्ये खेळ, व्यायाम, त्याच्यानंतर गाणी, गोष्टी, एक मनाला प्रफुल्लित करणाऱ्या गोष्टी, असं माहिती खूप सारी, की जेणेकरून बाहेरचं जग कसं आहे याची मुलांना माहिती व्हावी. एक्सकर्शन्सला आम्ही खूप नेतो, फील्ड व्हिजिट्सला खूप नेतो, त्याचा मुलांवर खूप चांगला परिणाम होतो. कारण म्हणजे आपल्या बाजूला जे सगळं स्कॉलर आणि वाईट वातावरण आहे तसंच सगळं जग नाही. तर बाहेर निसर्ग सुंदर आहे, बाहेर गड किल्ले आहेत, तिथे आपला इतिहास आहे. हे सगळं बघितलं तर एक पॉझिटिव्ह वर्ल्ड व्ह्यू मुलांचा तयार होतो आणि आम्हाला पण असं कोणीतरी बनायचंय असं. तर आता या गंमत शाळेचा परिणाम काय झाला तर पहिल्याच 4 ते 6 महिन्यात आम्ही पालकांची एक बैठक घेतली. तो दिवस आणि तो प्रसंग मी कधीच विसरत नाही आणि आपल्यासारख्या जे इंटरव्ह्यू घेतात त्यांना मी वारंवार सांगते, कारण मला असं वाटतं की तो एक मोलाचा संदेश आम्हाला देऊन गेला आणि तो लोकांपर्यंत जावा. तर ते पालक बैठकीत असं झालं की सगळ्या मुलांना आम्ही घरी पाठवायचो तेव्हा, आणि अजून 4-6 महिनेच झाले होते की वी वर ऑल्सो फाइंडिंग आवरसेल्व्स की काय नेमकं करायला हवंय. तर त्यामध्ये 2 मुलं अशी होती की एक ऍक्च्युली चोरीचा शिक्का असलेला मुलगा होता ज्याचं पोलीस रेकॉर्ड होतं 14-15 वर्षाचा, आणि एक 8-10 वर्षाचा मुलगा होता जो अतिशय बिघडला, असं म्हणजे इंटू इन्व्हर्टेड कॉमास, मी कुठल्याच मुलांना बिघडलं म्हणू इच्छित नाही, पण आता वेळेच्या अभावी समजावं म्हणून तो शब्द वापरतेय, की ज्याला टेक्निकली उन्मारी. त्याचं कारण असं होतं की फॅमिली ॲटमॉस्फिअर, की घरातले जे काय तेव्हाचे त्याच्या अडचणी होत्या त्यामुळे तो तसा झाला होता. त्यामुळे आम्ही मोठ्या मुश्किलीने मुला मुलींना बाहेर खेळायला काढलं होतं. आधी मुलांनी खेळायचं, एकत्र खेळायचं हा कॉन्सेप्ट नाही, त्याच्यात मुली आणि मुलग्यांनी एकत्र, अरे बापरे. आणि त्याच्यातून सुद्धा अशा पडदानशीन घरातल्या मुली सुद्धा आम्ही बाहेर काढल्या होत्या की ज्यांची लग्न इमिटंट होती 14 वर्षी वगैरे, आणि ज्यांच्या आईला सुद्धा 7 पडद्यात ठेवलं जात होतं. अशा घरातल्या मुली सुद्धा आम्ही बाहेर काढल्या होत्या आणि मुलांबरोबर ते सुद्धा उघड्यावर खेळायचं. वी हॅड सक्सिडेड इन दॅट. पण हा मुलगा यायला लागल्यावर आम्ही मुलं पाठवणार नाही, कारण का आता हा मुलगा असा त्रास देतो, तो दुसरा मुलगा त्रास देतो वगैरे. तर आम्ही चॅलेंज घेतलं, वस्तीतल्या कार्यकर्त्यांची बैठक, आम्ही सगळा कार्यक्रम वस्तीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन करतो आणि तो आमचा एक स्ट्रॉंग पॉइंट राहिलाय. कारण समवेअर वी ड्रीम की ऍट सम पॉइंट वी विल मूव्ह आउट आणि हे कार्यकर्ते टेक ओव्हर करतील. तसं होत नाही, दे नीड अन ॲटलिस्ट फोर्स असं ते म्हणतात. खरं त्यांची स्थिती आज अशी आहे की ते कार्यक्रम पुढे नेऊ शकतात, पण त्यांना आम्ही हवं असतो तिकडे ॲज अन इमोशनल सपोर्ट, मे बी इफ नथिंग एल्स. तर त्याच्यासाठी कार्यकर्त्यांनी सांगितलं की तो जो गुन्हेगार मुलगा आहे त्याला परत आपण पोलिसांच्या ताब्यात देऊया आणि या मुलाला पण येऊन देऊ नका. तर म्हटलं असं नाही, कुठलाच मुलगा जन्मता गुन्हेगार नसतो, आय विल वर्क ऑन इट. आणि मग आम्ही त्या मुलाबरोबर काम करत होतो, या छोट्या बरोबर काम करत होतो आणि ती गेली नाहीत घरी. आणि जेव्हा पालकांनी पण त्या दोघांनी मिळून आम्हाला तो टर्निंग पॉइंट दिला. तर त्या पालकांनी विचारलं की तुम्हाला इथे काय मिळतं, इथे तुम्ही दप्तर आणत नाही, वह्या पुस्तकं आणत नाही, अभ्यास करत नाही, कशाला येता इथे, नुसतं काय खेळायचं, उंडारायचं वगैरे. आम्ही गप्प झालो, आम्हाला काहीच उत्तर, कारण त्या मुलांच्यातली प्रगती दाखवायला आम्हाला काहीतरी काळ जायला हवा होता. म्हणजे आयदर ती प्रगती पुस्तकात दिसणार होती, त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसणार होती किंवा व्हॉट एव्हर. तर तो जो बालगुन्हेगार मुलगा होता तो पटकन म्हणाला की आम्हाला इथे माया मिळते. हा खूप मोठा टर्निंग पॉइंट होता. आणि दुसरी, आम्हाला माहित नव्हतं आम्ही हे करतोय, आणि बेसिकली तेव्हा क्रेविंग फॉर अटेन्शन ते आमच्या लक्षात आलं. आणि हा छोटा, आई वडील अर्थातच चिडले पालक सभेला, आणि बाहेरचे तुम्हाला जास्त झाले का, तुम्ही असं म्हणताय की बाहेरचे लोक तुमच्यावर जास्त प्रेम करतात का. तर तो मुलगा म्हणाला की तुम्ही आमचं कुठे ऐकता,
तर तो म्हणे ऐकतो की तुम्ही काय काय सांगतात ते. तर तो छोटा मग म्हणाला 10 वर्षाचा किंवा 8च वर्षाचा असेल तो, तुम्ही हे ऐकून ऐकतात, तुम्ही ऐकून ऐकत नाही. इट्स अ बिग 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 लेसन, नाही वाटत असं. तर त्याच्यामुळे तो एक टर्निंग पॉइंट ठरला की आपण नेमकं त्या मुलांना, कारण हा छोटा मुलगा काहीतरी करून लक्ष वेधून घेण्यासाठी हे सगळं करत होता की मी माझ्यावर रागवा, आपण माझ्याकडे बघा, आय वॉन्ट टू बी द सेंटर ऑफ एव्हरीथिंग. आणि आय एम हॅपी टू टेल यू की हाच मुलगा आज 3 मोटरसायकल एजन्सीजचा मालक आहे, त्याची 2 दुकानं आहेत. आणि तो आता परवाच एक जण फिल्मिंग करायला आला की त्याला सांगत होता की ताई नसतं तर मी नक्की असतो, तुंगात असतो. आणि तो आज इतका कम्युनिटीचा आणि समाजाचा लीडर झालाय की त्याला आणि दुसरा असाच एक मुलगा, तो जे उद्मार्गी नव्हता, तो चांगला मुलगा होता दुसऱ्या एका वस्तीतला, तोही तिथे होता. तर तो दोघंही सांगत होते की आम्हाला सर्व म्हणजे लिडरशिप डेव्हलपमेंट हॅज बीन वन ऑफ द आउटकम ऑफ द होल प्रोसेस. की आम्हाला सगळ्या पार्टीज, अक्रॉस पार्टीज, म्हणजे बीजेपी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, MIM, मानसे, सगळ्यांकडून कॉर्पोरेशनचं तिकीट ऑफर होतं, पण आम्ही ते घेत नाही कारण ताई तुम्ही कुठे निवडणुकीला उभ्या राहिल्या. सो नाव आय एम प्रॉडिंग ऑन की नाही, तुम्ही उभं राहा, कारण तिथे सुद्धा आपण शिरून सुधारणा करणं गरजेचं आहे. तुमचे व्हॅल्यूज घेऊन तुम्ही तिथे अवश्य जा, असं मी आता त्यांना सांगते. असं हे थोडंसं साईड झालं. परंतु काय घडतं तर आमच्या लक्षात आलं की आम्ही तिथे असणं आणि मुलांच्यात राहणं हे त्यांना जास्त महत्वाचं आहे. आणि हा माया शब्द इतका की झाला त्याला, आणि ऐकून ऐकणं, म्हणजे इट्स द डिफरन्स बिटवीन लिस्निंग अँड हिअरिंग. आपण आपल्या मुलांबरोबरही हे करत असतो की हो 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 म्हणत असतो, पण आपण ऐकत नसतो खरं म्हणजे, आणि ते मुलं ओळखतात. तर त्याच्यातून म्हणजे आमच्या चाइल्डलाईन मधले मी सगळे प्रश्न बघतेय तर ते बरेचसे आई वडिलांनी ऐकून न घेण्याने होत आहेत. आणि मुलांना जे इश्यूज होत आहेत, प्रश्न येत आहेत, आणि मुलं म्हणजे काहीतरी वेगळं करतायत आणि चुकीच्या मार्गाला जात आहेत, ते पुष्कळदा आई वडिलांना ते सापडतच नाही वेळेवर थांबवायला. आत्ताच आपण कदाचित शाहरुख खानच्या मुलाची केस बघतोय, तर नक्कीच त्यांनी एकदम हार्ड ड्रग्स कडे तो गेलेला नाहीये. केव्हा तरी कुठेतरी ती सुरुवात झालेली नाही वडिलांच्या किंवा मित्रपरिवार कोण आहे ह्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे. कारण मुलं येऊन सांगतात सगळं, छोटी असतात तेव्हापासून. ही सवय जर आपण पुढे नेली, आज मी एवढी म्हातारी झाली आहे तरी मी माझ्या आईपेक्षा अर्थातच म्हातारी असलेल्या आईला सगळं जाऊन सांगते, ही माझी सवय आहे. तर ही सवय केव्हा डेव्हलप होते की आई वडील ऐकून घेतात, ती जागा कुठेतरी आम्ही घेतली. आणि त्यामुळे ती मुलं आम्हाला नेहमी सांगतात की आम्ही आता प्रगती करतो कारण आम्हाला तुम्हाला दगा द्यायचा नाही. आणि हे जशी माया हे उत्तर ऐकलं तसं दगा द्यायचा नाही उत्तर, कारण हे गंमत शाळेचं हळूहळू एक मॉडेल तयार झालं. आणि ते आम्ही निरीक्षण गृह, म्हणजे रिमांड होम म्हटलं तर समजेल म्हणून, आता आपण त्याला ऑब्झर्वेशन होम्स म्हणतो, जिकडे काहीतरी गुन्ह्यातली मुलं असतात अंडर 18, की म्हणजे त्याच्यामध्ये रेप केल्याच्या गुन्ह्यातली मुलं होती, त्यात खुनाच्या गुन्ह्यातली मुलं होती. तर अशा मुलांच्या बरोबरही आम्ही हे मॉडेल वापरून पाहिलं. आणि स्टेशनवरची जी मुलं असतात घर सोडून आलेली, त्यांना माहिती सुद्धा अक्षराचं नाव सुद्धा सांगता येत नाही अशी, त्यांना डिॲक्टिव्हेट करण्यासाठी सुद्धा हे मॉडेल वापरलं. तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही का सुधारलात का, असं त्याला एकच उत्तर मिळतं, ताई म्हणजे मी एकटी नसते, माझी टीम असते, ताई दादा तुम्ही आमच्यावर एवढी माया करता आणि तुम्हाला आम्ही कधीच दगा देणार नाही वाईट वापरून. तर हे उत्तर आम्हाला सातत्याने सगळीकडे मिळत आलेलं आहे. अर्थात सगळीकडे आम्ही सातत्याने तो उपक्रम राबवू शकत नाही, एनजीओच्या अनेक लिमिटेशन फंड्सच्या वगैरे असतात. गंमत शाळेकडे परत येताना त्या गंमत शाळेत रोज संध्याकाळी हे उपक्रम होतात, त्याच्याबरोबर मी सांगितलं तसं एक्सकर्शन्स वगैरे होतात. त्याला गाईड करायला आम्ही दर महिन्याला एक मॅन्युअल तयार करतो. तिथलीच लोकल टीचर्स, म्हणजे माझेच आता 5 स्टुडंट्स ते टीचर्स आहेत, त्यामुळे ते जास्त आत्मीयतेने काम करतात. आणि मुख्य म्हणजे चाइल्ड सेंटर्ड कम्युनिटी डेव्हलपमेंट आम्ही असं म्हणतो की तिथे त्या मुलांच्या भोवती जो विषय मुलांच्या, कारण दे आर नॉट द डिसिजन मेकर्स इन द फॅमिली, त्यामुळे त्यांच्यापर्यंत जो विषय जातो तो त्या वयोगटाची सायकी बघून युवक गटाकडे, युवती गटाकडे, महिला मंडळातनं महिलांकडे, पालकांकडे आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्याकडे जातो. त्यामुळे वी ऍक्च्युअली सी द चेंज. शेवटी एज्युकेशन हे प्रॅक्टिस मध्ये आलं, दॅट इज द अल्टिमेट टेस्ट ऑफ एज्युकेशन. की तुम्ही जे शिकवलं ते इंटरनलाइज झालं, दिस इज द सेकंड. यू रिमेंबर व्हॉट वॉज टॉट इज द फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप इज यू इंटरनलाइज इट, आपलं रिमेंबर इट, अँड थर्ड रिमेंबर इट ॲज ऍक्शन रिॲक्शन. थर्ड त्याच्या पुढची स्टेप आहे की यू रिमेंबर इट अँड यू हॅव इंटरनलाइज्ड इट,
आणि त्याच्याही पुढची स्टेप आहे की ते इतकं इंटरनलाइज झालं की इट बिकम्स अ मॅटर ऑफ सवय होऊन जाते की तसंच ऍक्शन मध्ये आपल्याला करायचंय. मग वेदर इट इज फूड हॅबिट्स, वेदर इट इज सोशल व्हॅल्यूज, काहीही असलं तरी, तर ते झालेला फरक आम्हाला दिसतो. त्याचं कारण मी मेथोडॉलॉजी वापरली. आता याच्यातूनच पुढे असं आता जी यातली मुलं आहेत जी अगदी भंगार वेचत होती, शाळेत तर गळाली होती, बालकामगार होते, त्यांना आम्ही परत परत शाळेत घालायचो, ती परत परत आई वडील काढून घ्यायचे त्यांना. आणि अशी मुलं आज सगळी ग्रॅज्युएट झाली आहेत. माझा एक अगदी भंगार वेचणारा मुलगा फिल्म एडिटर आहे, आज स्वतःच्या त्याची पहिलीच फिल्म फेस्टिवलला निवडली गेली. किंवा जिथे जातील तिथे ते स्टार्टेड ऑफ, 2-3 मुलं, एकाचा ऑर्केस्ट्रा आहे, तर ते स्टार्ट, त्याच्यात नुसतं कला नसते, तर त्याच्यामध्ये मॅनेजमेंट स्किल्स, कारण स्वतःचं एक प्रोडक्शन असणं, त्याला खूप मॅनेजमेंट. आणि ही दोन्ही तिन्ही मुलं मी नेहमी उल्लेख करते. अजून एक मुलगा आहे जो इंजिनियर झाला, ज्याला 3-4 वेळेला आम्ही शाळेत परत परत घातला होता, बालमजूर होता. तो आज 12-13 जणांना स्वतः एम्प्लॉय करतो. आणि ह्याला आम्ही कुठलंही, वी डोंट बिलीव्ह इन चॅरिटी. आम्ही त्यांना प्रत्येक वेळेला सांगतो की फुकट काही नाही. हे वेलफेअर स्टेटचं मॉडेल आपल्या लोकांनी खूप मिसइंटरप्रेट केलं. आम्ही खाटल्यावर बसणार आणि आम्हाला, म्हणजे ते इतके आळशी झालेले असतात की त्यांना आपण जेवण वाढून दिलं तरी, ऑफकोर्स आय एम स्पीकिंग फिगरेटिव्हली, जेवण वाढून दिलं तरी घास तुम्हीच घाला ना, आता पचवा तुम्हीच, इथपर्यंत जे व्हायचं ते देव बघून घेईल, अशी एक वृत्ती झालेली आहे. तर या गंमत शाळेने झालं काय की पहिल्याच 4-5 महिन्यात आम्हाला असे रिझल्ट मिळाले. म्हणजे आता जे हे दिसत आहेत, मी सांगते, हे मुलं, आणि ती मुलं सगळी आज लीडर्स म्हणून आपल्या वस्त्यात उभी आहेत आणि खूप छान काम करतायत. आणि ते आम्ही एक बॅक स्टडी केला 10-15 वर्षाचा, की व्हॅल्यूज राहतात का, तर हो राहतात. म्हणजे काही जुन्या वस्त्या आहेत त्या आता त्या टोटली अल्कोहोल फ्री. बायका चाइल्ड मॅरेजेसच्या विरुद्ध ठामपणे त्या मुली उभ्या राहतात. पहिली जनरेशन होती ती म्हणली, ताई मार खाऊ, काय वाटेल ते करू, तुम्ही आतनं पाठीशी, आम्ही लग्न होऊन देणार नाही. आणि त्याच्याही पुढची आता स्टेज आहे की त्या इतरांसाठी उभ्या राहतात, बालविवाह होऊ देत नाहीत. त्यामुळे आमच्याकडे गेल्या 30 वर्षात झिरो स्कूल ड्रॉपआउट, 0 चाइल्ड लेबर, 0 डेलिक्वन्सी, आणि सगळी मुलं शाळेत जातात, ग्रॅज्युएट होतात, आणि त्याला कुठल्याही आम्ही पैशाची मदत करत नाही. तर गंमत शाळेत येण्यासाठी सुद्धा 1 रुपया फी द्या, कारण ती इज्जतीचा सवाल आहे तुमच्या. फुकट यायचं नाही, कुठली गोष्ट फुकट नाही. ट्रिपला गेलं, आम्ही 200 रुपये तुमच्यावर खर्च केले तरी 20 रुपये तुम्ही दिले पाहिजे. तर ही त्यांना आम्ही सवय लावली आहे. त्यामुळे आता तेही पुढच्या पिढीला तेच लावतात. म्हणजे मला आताच तो ऑर्केस्ट्रावाला मुलगा, दोघंही नवरा बायको भंगार वेचणारे होते आणि तिथलंच लव्ह मॅरेज आहे त्यांचं, दोघेही ऑर्केस्ट्रा चालवतात आता. आणि ते मला सहज बोलताना म्हणाले, म्हटलं झालं, हा व्हॅल्यू खरंच टिकला. ते म्हणाले की माझ्या मुलाला, त्याला आता हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं आणि 2 कॉलेजेसचं ऑप्शन होतं. एका ठिकाणी डोनेशन मागितलं, का म्हणून डोनेशन द्यायचं, आणि एका ठिकाणी जातीवरनं फुकट मिळत होतं किंवा काहीतरी कन्सेशन मिळत होतं. ताई मी का कन्सेशन घेऊ, मी कमावतो, मी का फुकट घेऊ, ताई तुम्ही सांगितलेलं लक्षात आहे, फुकट काही घेऊ नये, आपलं सरकार आहे. तर हे व्हॅल्यूज त्यांच्यात राहिले, तर द्या पासिंग आउट. सो आय एम हॅपी. म्हणजे तुम्ही अवॉर्डचा उल्लेख केला, पण दीज आर माय ट्रॉफीज, दीज आर माय अवॉर्ड्स, असं मी मानते. खूपच छान. आणि आता त्याच्यातून काय झालं की काही मध्ये असा एक पिरियड आला, तेव्हा म्हणजे पीसीओज होते, तुम्हाला तो काळ आठवतो की नाही मला माहित नाही, आय थिंक यू यंग फ्रेंड, पण पीसीओजचा एक काळ होता. आणि फोन्स तर म्हणजे ऍक्च्युली आपल्याला नंबर लावायला लागायचा फोनसाठी, मोबाईल्स नॉट इव्हन हर्ड ऑफ. तर त्यावेळेला मुलांनी लांब जाऊन, तो खूप 1 रुपया मोलाचा असायचा, पण तो कुठून तरी मिळवून फोन करायला, आमचे नंबर शोधून काढून ऑफिसचे वगैरे घरचे फोन करायला सुरुवात केली. अँड देन मी वंडरिंग, काय सांगायला काहीच नसायचं पण फोन करायचे, तर कशासाठी. तर देन वी डिस्कवर्ड व्हेन वी स्टडीड दिस चिल्ड्रन की त्यांना काहीतरी अडचण असायची, त्यावेळेला आमची त्यांना गरज वाटायची. सो ती नाळ ते त्या फोनच्या लाईन मधनं कुठेतरी एक्सटेंड करत होते. आणि दॅट्स वाय व्हेन वी गॉट द अपॉर्च्युनिटी टू स्टार्ट चाइल्ड लाईन, वी सेड ओके, ऑल चिल्ड्रन नीड इट, इट्स नॉट म्हणजे कुठल्या तरी अंडर प्रिव्हिलेज मुलांना, उलट त्यांच्या सपोर्ट सिस्टीम्स अजून खूप चांगल्या आहेत मिडल क्लास किंवा अपर इन्कम ग्रुपपेक्षा. आणि तसंच झालं की जेव्हा चाइल्ड लाईन सुरू केली, म्हणजे लकीली ती आली आपल्याकडे, तेव्हाच ते फाउंडेशन वॉज ऑल्सो लुकिंग फॉर अन ऑर्गनायझेशन टू इट ऑन इन पुणे. तर मी ऍक्च्युली आय वॉज पार्ट ऑफ द ग्रुप विच वॉन्टेड टू गेट चाइल्ड लाईन टू पुणे, पण ते माझ्याकडे आलं नाही, लव्ह चॅलेंजेस, सो समहाऊ आय टूक इट ऑन. आणि डे 1 पासून आता 20 वर्ष झाली चाइल्ड लाईनला सुद्धा आमच्याकडे. आणि 25,000 कॉल आम्हाला महिन्याला येत होते, अँड वी वर फील्डिंग दोज कॉल्स. त्याच्यात सेक्शुअल अब्यूज असतं, इन्स्टिट्यूशनल अब्यूज असतं,
आई वडील भांडतात आम्हाला भीती वाटते, किंवा ॲडोलसन्स इश्यूज असतात, प्रेमात पडल्यासारखं वाटतंय, वॉट एव्हर, आय मीन बॉडी चेंजेसचा ट्रॉमा, हे सगळे इश्यूज असतात. आणि अभ्यासाचे प्रॉब्लेम्स असतात, ट्रॉमा इतर काही असतो, हे सगळं मुलं आमच्याशी अगदी 2.5-3 वर्षापासूनची मुलं बोलतात. आणि सेक्शुअल अब्यूज ऑफकोर्स त्याला आता काय एजचं हेच नाहीये. चाइल्ड मॅरेजेसच्या केसेस असतात, चाइल्ड लेबरच्या केसेस असतात. तर या सगळ्या केसेस आता 2010 पासून कॉल सेंटर झाले, त्यामुळे ते आमच्याकडे ट्रान्सफर करतात, त्या करतो. नाहीतर वी हॅड हंटिंग फोन्स अँड वी वर फील्डिंग ऑलमोस्ट 500 to 700 कॉल्स अ डे. इट्स हायेस्ट रेकॉर्ड इन ऑल इंडिया चाइल्ड लाईन्स, की एवढे कॉल्स तुमच्याकडे येत होते. इट्स अनफॉर्च्युनेट, आय से बोथ यू आर सेइंग वाव फॉर अ डिफरंट रिझन, आय नो, पण इट्स अनफॉर्च्युनेट की सो मेनी चिल्ड्रन इन काय म्हणायचं, सुशिक्षित सिटी लाईक पुणे, त्यांना अशी गरज पडते चाइल्डलाईन सारख्या हेल्पलाईनची. आणि त्याच्यातूनच आम्ही मग एक बालसेना नावाचा उपक्रम आता सुरू केलाय 2006 पासून. कारण चाइल्डलाईन मध्येच काम करताना आणि त्याचं इव्हॅल्युएशन करताना मुलांनी खूप क्रिटिकल प्रश्न विचारले की हे आई बाबांना काही समजतं का नाही, किंवा ते काय पद्धतीने रिॲक्ट करतात. खूप काही गोष्टी अशा घडल्या, वी डोंट हॅव टाइम टू डिस्कस दॅट, पण काही गोष्टी अशा घडल्या की त्या मुलांचाच सगळ्यांच्या सभेत एक कार्यक्रम होता आणि त्यावेळेला मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना खूप अशी उत्तरं मिळाली की मुलं चिडून गेली. तर त्यांना मी सहज म्हटलं की मग हे बघा, तुम्हाला तुमची संघटना करायला लागेल तर तुमचं कुठेतरी हे चालेल. मग ते शाळेतले प्रश्न असोत, ते जे पालक सुद्धा धसास लावत नाहीयेत, आणि तुमचे प्रश्न असतात ते तुम्हाला स्वतःच करायला पाहिजे. सो त्याच वेळेला असं होतं की खूप आत्महत्या शाळांमधून होत होत्या. तर मुलं मुलांशी बोलतात, तर हेही एक डोक्यात होतं की कुठेतरी पिअर सपोर्ट सिस्टीम सुरू करावी. आणि वन ऑफ द पास्ट कलेक्टर्स लाईक द आयडिया सो मच की ही हॅज इन फॅक्ट इश्यूड ऑर्डर्स की प्रत्येक शाळेत ह्या बालसेनेचा चॅप्टर असावा. दे आर डुईंग, म्हणजे शाळांना आम्ही बिलकुल आवडत नाही, दे डोंट अलाव अस टू गाईड द टीम, समहाउ दे आर नॉट कन्व्हिन्स्ड, दे थिंक इट्स अगेन्स्ट देम, बिकॉज विल टॉक अबाउट चाइल्ड राईट्स अँड म्हणजे मुलं याच्या विरुद्ध जातील, शाळेविरुद्ध जातील. पण जिथे जिथे बालसेना स्थापन झाली तिथे तिथे मुलांनी फॅन्टॅस्टिक काम केलंय. शाळेच्या बाथरूम्स, टॉयलेट सुधारून घेतले, प्लेग्राऊंड सुधारून घेतले, शिस्त लावली आहे ट्रॅफिकला, छोट्या मुलांना रस्ता क्रॉस करता येत नव्हते, सो PMT बसेसचा प्रॉब्लेम होता, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा, किंवा खूप खेचाखेच रिक्षात होते, स्कूल रिक्षाज मधनं. मग ते एकत्र डिस्कस केल्यानंतर ते काही प्रसंग आमच्याकडे आणतात. जर क्रिटिकल केसेस काही मित्रांच्या घडल्या असेल, काही वेळेला सेक्शुअल अब्यूज ती मुलगी खूप वर्ष सहन करत असते, मग ती त्या पिअर लिडरशी बोलते, मग ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतात. सो चाइल्ड मॅरेजेस थांबवता येतात, सेक्शुअल अब्यूजच्या मुलांना रेस्क्यू करता येतं, इतर काही सुसाइडल मुलं झालेली असतात त्यांना रेस्क्यू करता येतं थ्रू दिस सपोर्ट सिस्टीम. आणि शिवाय मुलं हे चांगलं काम करतायत विच इज इन लाईन विथ नेशन बिल्डिंग. कारण जेव्हा आम्ही त्यांच्या झोनल मीटिंग्स घेतो आणि त्यांना एक एक्सरसाइज देतो की तुम्ही इश्यूज काढा तुमचे स्वतःचे, शाळेचे, पुण्याचे आणि नेशनचे, ते इतके सुंदर आउटलाईन करतात. आणि आम्ही त्यांना सांगतो की मंत्री नाही आपण, आपल्याला टाइमलाईन देऊन हे कोण करणार आहे आणि कसं करणार आहे आणि कुणाची मदत पाहिजे. इनव्हॅरिएबली ते मदत मागत नाहीत, पण मागितली तर बरोबर क्रिटिकल मागतात. ते आम्हाला इथे, आम्ही कॉर्पोरेटर, आम्ही जाऊ का नको नको ताई, आम्ही जातो कॉर्पोरेटरकडे जाऊ, आम्ही इथे प्रिन्सिपलकडे जाऊ, आम्ही इकडे आमदाराकडे जाऊ. आणि ताईंनी आपल्याला सांगितलंय की बऱ्याचशा गोष्टी त्या करत आहेत आणि चाइल्ड लाईनच्या माध्यमातून सुद्धा किती केसेस येतात. त्याचबरोबर ताई विविध उपक्रम मुलांसाठी राबवत आहेत. तर आता ताई, जेव्हा आपले व्ह्युअर्स ही व्हिडिओ पाहत आहेत, तर तुम्ही काय त्यांना एक मेसेज देऊ इच्छिता की ऍज अ नेशन, ऍज अ कम्युनिटी सगळेजण ह्यासाठी काय करू शकतात? नंबर 1 म्हणजे मी जे फॉलो केलंय की उगीच गरीब बिचारा म्हणून कुणाकडे बघू नका. म्हणजे आय पर्सनली बिलीव्ह इन एम्पॉवरिंग. चॅरिटीपेक्षा एम्पॉवरमेंट हा माझ्या सगळ्या म्हणजे कार्यपद्धतीचा भाग राहिलेला आहे. म्हणजे काय होतं, कुठल्याही प्रकारचे रिझर्वेशन्स असोत, मग ते जेंडर बेस्ड असोत, कास्ट बेस्ड असोत, काहीही असो, इकॉनॉमिक असोत, त्यांनी आपण त्या लोकांना आणखी क्रिपल करतो असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की सक्षमपणे गेल्या 30 वर्षात हे प्रूव्ह केलंय विविध कॅटेगरीजच्या लोकांमध्ये. कारण बालसेनेची आमची जी मुलं असतात ती चांगल्या वेगळ्या म्हणजे अगदी इंटरनॅशनल स्कूल पासून, कॉर्पोरेशनच्या स्कूल पासून, अगदी अनाथ आश्रमापर्यंतची असतात.
तर रीमा जी ऑब्झर्वेशन होम मधली मुलं होती ती बालगुन्हेगारीचा शिक्का घेऊन आलेली होती. स्टेशनवरची मुलं होमलेस होती आणि ही जी वस्तीतल्या मुलांबरोबर मी काम करते आणि त्यांचं यश सांगते ती सो कॉल्ड अंडर प्रिव्हिलेज्ड, सोशिओ इकॉनॉमिकली अंडर प्रिव्हिलेज आणि सोशिओ इकॉनॉमिकली एज्युकेशनली अंडर प्रिव्हिलेज असं आपण म्हणूया. तर विचारपूर्वक करा. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना वेळ द्या. हे मी खूप सगळ्यांना सांगत असते. आपल्या मुलांच्यात खूप पोटेन्शियल असतं, त्याला संधी देणं हे खूप महत्वाचं असतं. आमच्या ज्ञानदेवीची प्रार्थना आहे, प्रथम स्वतःची ओळख, गुणांची पारख झालीच पाहिजे आणि मग पुढे ती जाते की यातून येईल स्वाभिमान वगैरे वगैरे. आणि कसा आत्मविश्वास येतो ते मी त्या गंमत शाळेच्या उदाहरणातून आपल्याला दिलंय की न्यूनगंड गेला की अस्मिता येते, अस्मिता आली की आत्मविश्वास येतो, आत्मविश्वास आला की अँबिशन येते आणि अचिव्हमेंट मोटिवेशन एकदम झूम अप होतं. तर ते मी वारंवार गेले 30 वर्ष पाहतीये. तर आपल्या प्रत्येकाच्याच घरात उगीच आपण आमच्याकडे चाइल्डलाईनकडे येणारे जास्तीत जास्त मुलांच्या ट्रॉमाच्या केसेसमध्ये आई वडिलांच्या आवाजवी अपेक्षा म्हणजे आहे तसं मूल ऍक्सेप्ट न करणं आणि स्वतःच्या राहिलेल्या आकांक्षा त्या मुलावर थोपवणं, त्याच्यातून सुद्धा अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे जे मूल जसं आपल्याला आलं आहे आपल्याकडे ते तसं त्याचं पोटेन्शियल ओळखून, त्याच्या आवडीनिवडी बघून, त्याच्या कलांनी त्याला वाढवणं, मुख्य म्हणजे 5 मिनिटं तरी क्वालिटी टाइम दररोज त्याला देणं हे खूप महत्वाचं आहे असं मला सांगावंसं वाटतं. ओके, तर ताई तुम्ही खूप कमी वेळामध्ये फार गोष्टी आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत आणि आज आपण पाहत आहोत की मुलांना बोलण्यासाठी माध्यम नाहीये, म्हणजे त्यांना बोलायची इच्छा आहे, स्वतःला एक्सप्रेस करण्याची इच्छा आहे, त्यांचे प्रॉब्लेम सांगायचे त्यांना, पण घरामध्ये वेळ नाहीये मुलांना देण्यासाठी आणि त्याचं खूप मोठं काम आहे त्या ताई करत आहेत की बरीचशी मुलं विविध ठिकाणून ताईंना कॉल करतायत, त्यांच्या टीमला कॉल करतायत आणि कमीत कमी कुणीतरी त्यांना बोलण्यासाठी आहे, कुणीतरी आधार देण्यासाठी आहे. तर ताई हे तुमचं काम जे आहे ते फार छान आहे आणि खूपच कौतुक करण्यासारखं काम आहे. सो ताई पुन्हा एकदा तुम्हाला खूप थँक्यू की तुम्ही जागृती चॅनलमध्ये आलात आणि तुमचं स्केड्यूल खूप बिझी असतं हे आम्हाला माहित आहे, तरी तुम्ही तुमचा वेळ दिलात त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद आपल्यालाही. थँक्यू ताई.